20 मे ते 20 जून ह्या कालावधीमध्ये कोणता भाजीपाला करू शकतो? त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पहिले आमची स्ट्रॅटेजी आपण देत असतो की बाबा जे शेतकरी दादा अगदीच नवीन आहेत, जे शेतकरी दादांना अनुभव कमी आहे आणि ज्या शेतकरी दादांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि कमी रिस्कमध्ये खेळायचं आहे, म्हणजे जेणेकरून समजा काय प्रॉब्लेम झाला, वातावरणातील चेंज झालं, मार्केट पडलं, तर ह्यामध्ये आर्थिक नुकसान हे कमी असलं पाहिजे. त्यासाठी ही खालील पिकं तुम्ही केला तर नक्की ह्यामध्ये तुमचं अर्थकारण चांगलं होऊ शकतं. त्यामध्ये सर्वात पहिलं पीक आहे भोपळा, ज्याला बऱ्याच ठिकाणी काशी भोपळा म्हटला जातो किंवा नॉर्मल भोपळा जातो. भोपळ्यामध्ये बऱ्यापैकी आता 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार येतो जो गोल सेगमेंट आहे, तो बऱ्यापैकी बऱ्याच मार्केटला तो गोल सेगमेंट चालतो. दुसरा आहे किंवा थोडा लंबोकाळ सेगमेंट असतो, तोही बऱ्याच मार्केटला चालतो. आणि तिसरा 1 kgचा छोटा भोपळा आलेला आहे, तर तो सुद्धा आपण लावला तरी चालू शकतात. तुमच्या मार्केटनुसार तुमच्या भागानुसार लावला तर चालू शकतो. भोपळा करत असताना ड्रीपवर करू शकतो, पाट पाण्यावर पण करू शकतो. कमी खर्चामध्ये, खर्चाची बाजू हे 20 ते 25,000 मध्ये आपल्या भोपळ्याचा खर्च झाला पाहिजे. येणारं उत्पादन 10 ते 15 टन आलं पाहिजे. मार्केटच्या हिशोबाने आपण त्याला चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं भोपळ्यामध्ये मार्केट रेट नसला तर स्टोअर करून पण ठेवू शकतो. ह्यानंतर दुसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये आपण लावण्यासारखं भेंडी आणि गवारी. ह्या दोन्ही पिकाचे चांगलं आहे. ह्यामध्ये तारकाठी लागत नाही आपल्याला. ड्रीप ऑन करू शकतो, पाट पाण्यावर पण करू शकतो आणि वाफा पद्धतीने पण करू शकतो आपण. सर्वात महत्त्वाचं फक्त ह्याला काय आहे किंवा तुमच्याकडे लेबर चांगले पाहिजेत. एकदा तुमचे 40-45 दिवस झाले, इथनं पुढं तुम्हाला कंटिन्यू एक 60-70 दिवस ते 100 दिवस पर्यंत तुमची कंटिन्यू हार्वेस्टिंग करावं लागतं. तर ते मॅनेजमेंट असलं तर ह्यामध्ये नक्की आपला चांगला प्रॉफिट मिळू शकतो. तिसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये स्वीटकॉर्न किंवा बेबीकॉर्न हे दोन्ही पिकं लावलो आपण. ज्या वेळेला तुमचं हे 3 महिन्यानंतर मार्केटमध्ये येणार आहे, जसं की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ह्या कालावधीमध्ये पाऊस खूप असतो, वातावरण नरम असतं, त्यामध्ये गरम खाण्याची संख्या लोकांची वाढत असते. त्यामुळं ह्याला खूप चांगलं मार्केट आलेलं आपल्याला बऱ्याच दिवसापासून अनुभव आहे. हे पीक करू शकतो. आणि ह्याच्या पुढं थोडाफार ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे, थोडंफार रिस्क घेऊ शकता आणि प्रॉफिट मिळालाच तर चांगला प्रॉफिट होऊ शकतो. अशामध्ये कोबी, फ्लावर, बीट हे 3 पिकं आपण केलो तर नक्की आपल्याला होऊ शकतो. आता ह्या व्हिडिओमध्ये मी जी काही पिकं सांगितलेली आहेत, ॲडिशनल जर का अजून करायचं म्हटलं आपल्याला तर भुईमुगाच्या शेंगा करू शकतो किंवा वाल, बीन्स आणि बुशी बीन्स आणि बुशी घेवडा ही पिकं जरी केलो तरी आपल्याला चांगल्या प्रकारे त्यामधनं प्रॉफिट मिळू शकतं. आता ही जी काही पिकं मी सांगितली तुम्हाला, ही 3 महिन्यामध्ये येणारी पिकं आहेत. बऱ्यापैकी कमी लेबर लागणारी पिकं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं कमी खर्चामध्ये येणारे आहेत. प्रॉफिट पण तुमचा लय मोठ्या प्रमाणात झालं नसलं तर प्रॉफिट थोडंफार होईल, पण नुकसान लय मोठ्या प्रमाणात होणार नाही, ह्याची श्युअरिटी आपण देऊ शकतो. तर जे शेतकरी अगदीच नवीन आहेत आणि ज्यांना अनुभव कमी आहे तर हे पिकं लावा, नक्की आपल्याला प्रॉफिट होऊन जाईल. धन्यवाद.